मंडळी, ज्योतिषशास्त्रामध्ये तुळशीच्या रोपाच्या मुळाशी काही छोटे उपाय सांगितले आहेत, ज्याद्वारे माणसाच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होऊ शकतात। आपल्या धर्मात तुळशीला पूजनीय मानले जाते। तुळशीची रोज पूजा केली जाते आणि तिला जल अर्पण करण्याची ही प्रथा आहे। धार्मिक मान्यतेनुसारही तुळशीचे रोप घरात लावल्याने घरामध्ये कधीही संकटे येत नाहीत आणि पैशांची कमतरता भासत नाही, कारण तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो। इतकेच नाही तर रोज तुळशीची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि सकारात्मकता येते। इतर मान्यतेनुसारही तुळशीचे रोप जितके पवित्र तितकीच तिची मुळे देखील पवित्र मानले जातात। ज्योतिषशास्त्रामध्येही तुळशीच्या रोपाच्या मुळाशी काही छोटे उपाय सांगितले आहेत, त्याद्वारे माणसाच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होऊ शकतात। चला तर मग जाणून घेऊया काय करावे। जर तुम्ही अनेक दिवसांपासून आर्थिक संकटाशी झुंज देत असाल आणि तुम्हाला या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल तर रोज सकाळी तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी दिवा लावावा। यामुळे तुम्हाला आर्थिक आवकाचा मार्ग मोकळा होईल आणि तुमचे आर्थिक संकट देखील दूर होतील। याशिवाय पैसा आकर्षित करण्यासाठी तुळशीचे मूळ घ्या आणि ते चांदीच्या ताविजामध्ये बंद करून आपल्या गळ्यात घाला। असे केल्याने तुमची पैशाशी संबंधित सर्व समस्या लवकरच दूर होतील। तसेच असे केल्याने लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते। जर तुम्ही खूप दिवसांपासून कोणत्याही कामाच्या यशाची वाट पाहत असाल आणि मेहनत करूनही तुम्हाला यश मिळत नसेल तर तुळशीची मुळं थोडीशी घ्यायची आणि गंगाजलाने धुवून त्याची यथायोग्य पूजा करावी। यानंतर तुळशीच्या मुळाला पिवळ्या रंगाच्या कपड्यात बांधून हा उपाय केल्याने तुमचे सर्व कार्य कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील। जर तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती अनुकूल नसेल आणि तुम्हाला ती शांत करायची असेल तर तुळशीची पूजा करणे तुमच्यासाठी फायदेशीर आहे। यासाठी तुळशीची पूजा केल्यानंतर त्याचे थोडेसे मूळ काढावे। यानंतर लाल रंगाच्या कपड्यात बांधून घ्या किंवा चांदीच्या ताविजामध्ये घालून हातावर बांधा, याचा फायदा होईल। मंडळी, जर तुम्हाला तुमच्या जीवनात सर्व प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर दररोज तुळशीच्या रोपावर पाणी अर्पण करावे। यासोबतच संध्याकाळी तुळशी समोर दिवा अवश्य लावावा। मंडळी, धार्मिक मान्यतेनुसार तुळशीची कोरडी सुकलेली पाने भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय असतात। असे मानले जाते की भगवान श्रीकृष्णाला नैवेद्य अर्पण करण्यासाठी तुळशीची पाने 15 दिवस वापरता येतात। जर तुम्ही कृष्णाच्या बाल स्वरूपाला स्नान घालणार असाल तर या पाण्यात तुम्ही सुकलेली तुळशीची पाने टाकू शकता। याशिवाय तुम्ही स्वतःच्या अंघोळीसाठी वापरलेल्या पाण्यात तुळशीची पाने देखील टाकू शकता। असे केल्याने शरीरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही। तसेच तुळशीची सुकलेली पाने एका स्वच्छ लाल रंगाच्या कपड्यात बांधून घरात पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवल्यास देवी लक्ष्मीची कृपा राहते आणि व्यक्तीच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग खुला होतो। घरामध्ये गंगाजलात तुळशीची कोरडी पाने घालून शिंपडल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते। यासोबतच घरात समृद्धी नांदते। तसे तर ज्योतिषांच्या मते संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा। असे केल्याने तुळशी माता प्रसन्न होते, त्यामुळे घरात माता लक्ष्मी वास करते आणि धनाचा आशीर्वाद मिळतो। तसेच ग्रह दोषही दूर होतात। एक महिन्याच्या दोन्ही एकादशीला तुळशीला शृंगार साहित्य अर्पण केले पाहिजे। यामध्ये बांगड्या, बिंदी, लाल चुनरी, हळद कुंकू इत्यादींचा समावेश असावा। असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते। याने व्यक्तीच्या इच्छा देखील पूर्ण होतात। प्रत्येक पंचमी तिथीला पाण्यासोबत उसाचा रसही तुळशीला अर्पण करावा। या उपायाने घरात नेहमी धन, सुख आणि शांती राहते। जीवनात आनंद वाढतो, तसेच सर्व प्रकारच्या त्रासांपासून मुक्ती मिळते। जीवन सुखी होण्यासाठी घरामध्ये तुळशी पूजन अवश्य करावे। विधीनुसार तुळशीची पूजा केल्यानंतर नियमित पाणी अर्पण करावे। असे केल्याने तुळशीचे रोप समृद्ध राहते, ज्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या कुटुंबावर धनाचा वर्षाव करते। तसेच तुळशीला कच्चे दूध अर्पण करणे देखील खूप शुभ मानले जाते। वास्तविक कच्चे दूध फक्त गुरुवार आणि शुक्रवारीच अर्पण करावे। मात्र एकादशीच्या दिवशीही तुळशीच्या रोपाला दूध अर्पण केल्यास फलदायी ठरते। असे केल्याने व्यक्तीच्या अशुभ गोष्टी दूर होऊन जीवनात आनंद येतो। मंडळी, एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना नैवेद्यात पंजिरी बनवा। यावेळी यामध्ये काही तुळशीची पानं नक्कीच टाका। तुळशीच्या या पानांमुळे विष्णुदेव तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण करतील।
जर तुम्हाला एखाद्या कामामध्ये सतत अपयश येत असेल तर तुळशीच्या मुळाचा एक तुकडा मोडून तो स्वच्छ धुवा. या मुळाची विधिवत पूजा करा. त्यानंतर हे मूळ एका पिवळ्या कापडामध्ये गुंडाळून कायम आपल्या सोबत ठेवा. यामुळे अडचणी दूर होण्यास मदत होईल. पवित्र तुळशी ज्याप्रमाणे सर्व शुभ आणि मंगल कार्यामध्ये वापर केला जातो, त्याचप्रमाणे तुमच्या जीवनातील समस्या दूर करण्यासाठी तुळशीचे ज्योतिषशास्त्रातील हे उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील.